तर पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा कोलमडलेली आहे, ठप्प पडली आहे। रेल्वेकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण सकाळपासूनच खरं तर या सगळ्याविषयी सातत्याने भाग्यश्री चर्चा करत होतो। पाऊस जर का थोडासा जरी वाढला तर मात्र रेल्वे सेवा बाधित होऊ शकते। वारंवार तुम्ही या सगळ्या संदर्भात अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत होतात आणि आता अखेर मध्य आणि हार्बर रेल्वे ही ठप्प पडल्याची बातमी समोर येते। स्वतः रेल्वेकडून या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। तिथं मागे काही लोकल थांबलेली आहे, अनेक जण त्या ठिकाणी थांबलेले आहेत। शक्य असल्यास त्यांच्याशी काही संवाद तुम्हाला साधता आला तर पहा। भाग्यश्री, नक्कीच लागवी आपण बघतोय की लोकल जी आहे ती थांबलेली आहे। 10-50 ची कर्जत लोकल ही आहे, फास्ट ट्रेनची लोकल आहे। खरं तर या संदर्भात आपलं स्वप्नील नीला मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे यांच्याशी संपर्क झाला। यावेळी स्वतः स्वप्नील नीला यांनी आपल्याला सांगितलं की मिठी नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती कुठेतरी वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे। कालपासून आतापर्यंत जी रेल्वे सुरळीत चालली त्याला महत्त्वाचं कारण होतं की सक्शन पंप इथे लावण्यात आलेले होते। मात्र आता मिठी नदीच्या पाण्यानेच पातळी जवळपास क्रॉस करत असल्याने ते सगळं पाणी जे आहे ते आता रेल्वे रुळावर आलेलं आहे आणि आता सक्शन पंप लावून सुद्धा त्याचा फारसा काही फायदा होणार नाही। त्यामुळे फास्ट ट्रेनचे जे ट्रॅक आहेत तिथले आपण रेल्वे बंद केलेले आहेत आणि स्लो ट्रेनचे जे ट्रॅक आहेत त्याला प्रिकॉशन म्हणून आपण रेल्वे बंद केल्याची माहिती आपल्याला स्वप्नील नीला यांनी दिली। चुनाभट्टी येथे देखील ट्रॅकवर पाणी साठलंय, त्यामुळे मध्य रेल्वे बरोबर हार्बर रेल्वे देखील बंद आहे आणि पश्चिम रेल्वे जे आहे त्या उशिराने धावतात। आपण बघतोय की इथे काही जण इथे उभे आहेत, आपण त्यांना विचारूया, दादा कुठून आले? मी सांगणार आहेत, इथे पाऊस चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे। इथे माणूस भरपूर लांबून आले आहेत, सगळ्यांना घरी जायला प्रॉब्लेम होतं। इथे आम्हाला कालपासूनच आपण सूचना दिलेल्या होत्या सरकारने की अशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, रेड अलर्ट दिलेला होता। कुठेतरी कार्यालयाने सुट्टी दिली नाही का तुम्हाला? काय झालं नेमकं, तुम्ही का आलात? सांगायचे मला की आमच्या ऑफिसमध्ये कोणी सुट्टी दिली नव्हतं, काय डिक्लेअर प्रॉपर केलं नव्हतं म्हणून बोलले ते आम्हाला सुट्टी दिली नाही। माणूस सकाळपासून पाऊस आलाय, पडते, माणूस बाहेर निघालाय, त्याच्यामुळे माणसाला जेवायला प्रॉब्लेम होतं, पाणी काही भेटत नाही आम्हाला। आता आम्ही ते दादर स्टेशनला 2 तासपासून उभा आहे आम्ही, काय पाणी पण भेटत नाही, खायला पण काय भेटत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते। आता माणसं घरी जाणार कसं आणि जायला पण रस्ता नाही। आता काय बोलायचं, आता पाऊस एवढं आहे, काय बोलू तुम्ही सांगा, तुम्हाला पण माहिती आहे ना मुंबईत एवढं भारी। मॅडम हे मुंबईसाठी नवीन नाही, दरवर्षीचा प्रत्येक प्रवाशाला प्रॉब्लेम होतो। ते राजकारण्यांनी आहे ना थोडे दहीहंडीकडे आणि हे बाकीच्या सणांकडे आहे ना, सणांकडे म्हणजे कुठल्याही फंक्शनसाठी कुठल्या इव्हेंट मोठ्या इव्हेंटसाठी खर्च करण्यापेक्षा येथे खर्च करा, ड्रेनेज सिस्टीम चांगले करा, तर आमच्यावर उपकार होतील, एवढंच सांगायचं आहे। आणि प्रॉपर सूचना आधी फक्त रेड अलर्ट नाही का, शाळांना सुट्ट्या हे वगैरे सांगितल्या होत्या, म्हणजे शाळांना पण ऑफिसवाल्यांना जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांना म्हणजे नाही आयत्या वेळी डिक्लेअर केली नाही। हे आयत्या वेळी सुट्टी जी डिक्लेअर केली त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची जास्त प्रमाणात धावपळ होते आणि आम्ही कसं गव्हर्नमेंट सर्वंट नसल्यामुळं आम्हाला सुट्टीचा पण काही फायदा होत नाही। आम्ही परेलवरून दादरला पायी आलोय, आता इथून पुढे कसं पायी जाणार? आम्ही उल्हासनगरहून आलोय, आता उल्हासनगरला कधी चालू होणार, आम्ही जाणार घरी कधी? आणि आणखी जर पाऊस वाढला तर मग आमचं घरी जाण्याचं चान्सेस खूप कमी आहे आणि इथं राहण्याची पण काही सुख सुविधा नाही आहेत, त्यावर सरकारने लक्ष द्यावं। नक्कीच आपण ऐकतोय लागवी, एकंदरीतच खरं तर त्यांनी जी मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा होता। शाळा आणि कॉलेजेसना खरं तर कालच डिक्लेअर केली होती सुट्टी, मात्र खासगी आस्थापनांना आज सकाळी सुट्टी डिक्लेअर केलेली होती। तोपर्यंत ट्रेन सुरू होत्या, त्यामुळे अनेक जण घरातून बाहेर निघाले होते कार्यालयाकडे जाण्यासाठी आणि यासाठी हे लोक आता इथे अडकलेले आहेत। आता हा देखील एक मुद्दा उपस्थित होतोय की शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यासंदर्भातच त्याचबरोबर खासगी आस्थापनांच्या दृष्टीने म्हणून काय पावलं उचलण्यात आलेली आहे याविषयी सुद्धा जर आगाऊ सूचना देण्यात आल्या असत्या तर मात्र या सगळ्या संदर्भात पावलं उचलता आली असती असं आता म्हटलं जात आहे। भाग्यश्री, या ठिकाणी रुळावर आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अर्थातच रेल्वे बाधित झालेली आहे। भाग्यश्री, असं देखील आता कळतंय की पुढील सूचना येईपर्यंत
रेल्वे ही बंदच राहणार आहे. तुमच्याकडून क्षणाक्षणाचा अपडेट आपण सातत्यानं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. सकाळपासून तुम्ही या सगळ्याचं रिपोर्टिंग करताय, आमच्यापर्यंत सद्यस्थिती पोहोचवताय. पावसात तुम्ही सुद्धा जपून रिपोर्टिंग करा, कारण पाऊस सगळीकडे मुसळधार सुरू आहे. रस्त्यावर पाणीच पाणी परिस्थिती आहे आणि ही सद्य परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना अर्थातच आम्हाला जाणीव आहे तुम्हाला सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते, पण अर्थातच पाऊस आहे आणि जनतेपर्यंत अपडेट पोहोचवणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.